पूर्वी केलेला विरोध धर्मपुत्र तपस्या राखत असत. त्यांच्यात द्वेष, ईर्ष्या, मत्सर हे दुर्गुण नव्हते. अगदी शांत वातावरणात ते मग्न असत. परंतु हे ऋषीमुनी आम्हाकडून त्यांची पूजा अर्चा करून घेत असत आणि त्यातूनच त्या आम्हाला आपले भक्तगण करून घेत असत. मात्र ते त्या देवांना सहन झालं नाही आणि म्हणून कपट करत देवाने नाश करण्याचं ठरवलं. देव हो ठाऊक नाही. अरे ब्रह्मदेवाच्या वरण मला परप्राप्ती मिळाली. मला कोणापासून मरण नाही. तर माझी बुद्धिमत्ता फिरली आहे. या देवानं काहीतरी अथाली घडलीच पाहिजे. परंतु काय करावं काही सुचत नाही. आपण त्या देवांचा नव्हे तर ऋषी मुनींचा यज्ञ हो भवन उद्ध्वस्त केले पाहिजे. आता आपण विलंबाला होता आपला संतीचा खडगासुर त्या खडगासुरात पाचारण करतो. अरे खडगासुरा वंदन असो आशीर्वाद असो. दादा एवढ्या तातडीने बोलवण्याचं कारण कोणते? बोला दादा. बोलण्याचं कारण म्हणजे क्या देवाने कपट करण्याचा मानवाचा नाश करण्याचं ठरवलंय. म्हणून म्हणतो त्या देवांना ती ऊर्जा मिळते. ती ऊर्जा म्हणजे त्या ऋषी मुनींचे यज्ञ हो भवन आणि त्या यज्ञ हो भवनातूनच ऊर्जा मिळते. आणि ती ऊर्जा ती ऊर्जाच आपण नष्ट करूया. ठीक आहे सरदार. आपण आपल्या पहिल्या कामगिरीवर निघून जाऊया.
सरदार हेच ते ऋषी मुनी आणि हेच ते यज्ञ. आपण पहिली कामगिरी फक्त करूया. हे पंचे ज्या यज्ञापासूनच देवांना उठा मिळते. चला बाजूला आहे. काय खरं काहीच कळत नाही. असा जातो पहिल्या बरोबर तुम्ही तर सर्वज्ञ आहात आणि त्या मल्लासुराने आमचा यज्ञ उद्ध्वस्त करून आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली आहे. हे महादेवा, आम्ही तुम्हाला शरण आलो. तुम्हीच आमचं रक्षण करतात आणि या संकटातून तुम्हीच वाचू शकता. आणि त्या मल्लासुराचा वध करण्याचं सामर्थ्य एकट्या तुमच्यामध्ये आहे. हे मुनिश्रेष्ठ, तुम्ही मुळी चिंता करू नका. त्या दुष्ट मल्लासुराने आपला त्रास देऊ जणू काही मृत्यूलाच आमंत्रण केलं आहे आणि त्याचा समाचार देवी पाहतो. त्यामुळे आपण निश्चित राहा. नारायण नारायण स्वतःलाच भूल रे तुझे नाम आहे होती मन बाळावले. तुझे नाम आहे होती मन बाळावले. तुझे नाम आहे होती Bye.
नारायण नारायण हे विश्वंभरा शिवलिंग करा. आपण या कैलासावर बसले असून आपल्या मुखकमलावर चिंतेची छटा का बरं दिसत आहे, याचं कारण तरी सांगाल का? नारायण नारायण. नारदा, तू सर्व ज्ञात आहे. या ब्रह्मांडातील सर्व घटना तुला ठाऊक आहे. आणि जर का तुला माझ्या मुखातून ऐकण्याची इच्छा असेल तर तो दृष्ट म्हणला असून फार माजला असून त्याने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. देवऋषीचे यज्ञ उद्ध्वस्त करून त्यांना विरुद्ध फेकून दिला आहे. शिवाय त्यांच्या पत्नी आणि गायींना त्यानं पळवून दिला आहे. म्हणून देवऋषींनी त्याचा नाश करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. नारायण नारायण. भगवंता ब्रह्मदेवाच्या वाराने अजिंक्य दल्ला दैत्य मल्लासूर तुमच्या हातूनच मरणार. पण भगवंता त्यावेळेला हा अवतार सोडून दुसरा अवतार घेऊन त्याचा वध करावा लागेल. नारायण नारायण. नारदा, नीतीच्या मनात असेल तसेच करेल. ठीक आहे तुम्ही. ठीक आहे, या पण. ए विठ्ठल माझा 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 ए विठ्ठल माझा मी विठ्ठला. जगाचे कुधर्म सांभाळणाऱ्या या स्वामी पामराला का बरं पाचारण केलं? देवांचा सेनापती असणारा कार्तिक स्वामी तो दृष्ट बनला असून फार माजला असून त्याने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. तेव्हा माझ्या दिव्य दृष्टीने आणि संजीवनी मंत्राच्या प्रभावाने मला असं दिसून येते की त्याचा साथीदार कर्णासूर आपल्या बरोबर युद्ध करायला येत आहे व उल्कामुख आपल्या बरोबर युद्ध करायला येत आहे. तरी आपण आपलं सैन्य घेऊन त्याचा दोघांनी नाश करावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही कोणी चिंता करू नका. त्या खडगासुराचा अंत आता जवळ आलाय. ठीक आहे, या. महादेवानं कार्तिक स्वामीला खडगासुराचा नाश करण्यासाठी पाठवलं. विघ्नहर्त्या गणरायाला त्या उल्कामुखाचा नाश करण्यासाठी पाठवलं. पाहूया या पुढील चमत्कार. पाहूया या पुढील चमत्कार. नारायण
हे नारायण नारायण खडकासुरा एवढा उतावली का बरं? हे नारदा, मला माझ्या सरदारांचा हुकूम आहे त्या काळाची स्वामीला नष्ट करायचं आहे. नारायण नारायण खडकासुरा उतावला नवरा आणि गुडघ्याला वाशी. हे नारदा, ही शांतपटी खडगासुरा शिकू नको. ठीक आहे. खाल्या खाल्याला पाणी पाडणार खडगासूर म्हणतात. ठीक आहे, येतो मी मी. त्यासाठी निघून जात आहे. आपण आई बापाची सेवा कराया. आई बापाची सेवा कराया. तो देव येईल का? तो देव येईल का? जसा पुंडलिक येईल का? जसा पुंडलिक राजनाथ होईल का? आई बाबाची सेवा कराया. आई बाबाची सेवा कराया. देव येईल का? तो देव येईल का? जसा पुंडलिक राजनाथ होईल का? जसा पुंडलिक राजनाथ होईल का? आई बाबाची सेवा कराया. आई बाबाची सेवा कराया. तो देव येईल का? येईल का? तसा पुंडलिक राजनाथ होईल का? तसा पुंडलिक राजनाथ होईल का? आई बाबाची सेवा कराया. आई बाबाची सेवा कराया. देव येईल का? तो देव येईल का? तसा पुंडलिक राजनाथ होईल का? तसा पुंडलिक राजनाथ होईल का? माझ्या लाडक्या रसिकाच्या खांद्यावर आलेली जबाबदारी खडगासुराचा नाही. डोळ्यासमोर दिसतो तो खडगासुर. मग तर कार्तिक स्वामीनं आपलं वाहन घेऊन त्या खडगासुराच्या नाशाला निघाले. त्या खडगासुराच्या नाशाला निघाले. पाहूया रसिक मायबाप हो, हे रणांगणी युद्ध. किती प्रश्न घालताना जेवढा यात्रा माझ्या मनाला नाही तेवढा यात्रा
तुला थोडं शब्द ऐकून झालाय. अरे आईच्या मांडीवर बसून खेळावे आणि नाच शिकावे ही तुझी पात्रता आहे. खरे करता आपल्या धरती मातेवर पापाचा भार वाढतो तेव्हा तेव्हा भगवंताला अवतार घ्यावाच लागतो. अरे कार्तिका बोलता तुझं शस्त्र ठीक आहे तुझं शस्त्र. त्याचा ध्यान बरोबर मला दुसरा फुलखाबो नारायण सॉरी म्हणजे निश्चित काहीतरी शुभ वार्ता देऊ. चंदमानी विठ्ठला जीवाला लागला भक्ती भाव तरीचा या मनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देव दिदला वैष्णवात मारुतीचा देव पाहिला.
इतका आनंदी का बरं? काय सांगू नारायण, अरे आनंदी आनंद महाराज त्या देवाने सणतून दानवाचा नाश करण्यात ठरवलं. मात्र म्हणूनच माझा उत्साह त्या देवांच्या समाचार घेण्यासाठी पाठवलं. परंतु त्याचा अध्याप पत्ता नाही. नारायण नारायण म्हणला तुला त्या कार्तिकानं कंठशिरोचा वध केला आहे. नारायण नारायण. काय सांगणार ना माझ्या बलाच्या त्या देवाने कर्जर जोड खून केला नाही. नारायण आपण सांगताय खरं आहे ना. नारायण नारायण म्हणला तुला पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्यासोबत त्या गणितानं फुलका मुकाला गिरंकृत केलाय. नारायण नारायण. तू माझा खडका सोड, त्याला मी त्या देवाने सोडलं. माझ्या द्वारे डाव्या उजव्या हात त्या देवाने कपाटाला तयार केले. ठीक आहे. गावा नारळा आता मला शांत बसू कळलं नाही. माझा तिसरा साथीदार कुंतीरामा त्या कुंतीरामाला पदर करो. हे दैत्य सम्राट, शांतमय जीवन जगत असताना आपला गोडाने का बरं भडकला आहे? अरे खरं आहे कुंतीरामा, शांतमय जीवन जगत असताना हा मला क्रोध भडत नाही आणि माझ्या अंगाचे अगदी नाही होते. त्याला कारण कसं आहे सरदार, आणि असं काय कारण आहे? कारण म्हणजे त्या देवाने आपल्या बलाढ्य असं खडगाचं त्याला ठार केलंय. आणि सांगतात सरदार, म्हणतो असाच आणि त्या देव सगळं स्वारी कर आणि त्या श्री शंकराचं मुंडकं माझ्या चरणावर आणून दे. ठीक आहे सरदार. सरदार, जर देव देवाचा नाजर मी केला नाही तर दैत्याचे कोण दाखवणार नाही. त्या मल्लासुराचा पारच चढला. एका सारखे एक बलाढ्य साथीदार देवाने नष्ट केले आणि अखेर त्याचा तिसरा साथीदार कुंतीलोमाला पाचारण केलं. आणि मग या कुंतीलोमानं सरदारांना शब्द दिला, त्या महादेवाचं मुंडकं जर आपल्या चरणापाशी ठेवलं नाही तर या दैत्य सेनेत तोंड दाखवणार नाही. परंतु देव देखील फार चतुर आहेत. देवानेही विचार केला. मग या कुंतीलोमाच्या नाशासाठी महादेवानं आपला इमानी सेवक जय नंदीला धाडिले. आपला इमानी सेवक जय नंदीला धाडिले. पहा माय बाप रसिको, जय नंदी आणि कुंतीलोमा यांच्यातील घनघोर युद्ध.
अरे हे जय नंदी, अरे तू तर अगदी शंकर सारखा दिसत नाही, पण शंकर मुळीच नाही. मी शंकर सुद्धा होऊ शकत नाही आणि मी शंकर नाही, पण शंकराचा इमानी सेवक जय नंदी आहे. हे कुंतीलोमा तुझ्या नाशासाठी मला साक्षात भगवान शंकराने पाचारण केलं आहे आणि तुझा मृत्यू आता अटळ आहे. तेव्हा हे जय नंदी, हे कुंतीलोमा, हा जय नंदी तुला सांगत आहे, आल्या पावली परत जा. आम्हा देव सेनेला शरणे, नाहीतर कर युद्धाची तयारी. तर तुम्ही आमच्यावर कृपा केली, आम्ही फक्त तुमच्या आज्ञेचे पालन केले. आता त्या दृष्ट मल्लासुराचा वध तुमच्या ही आमची इच्छा आहे. त्या नारदाने सांगितल्याप्रमाणे त्या दृष्ट मल्लासुराचा वध करण्यासाठी मला मार्कंडेय भैरवाचा अवतार घ्यावा लागेल. तेव्हा आपण निश्चिंत राहा. तथास्तु, तथास्तु. धन्यवाद माझ्या लाडक्या रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून. देवाने आपापली गावे हास्य केली. आता मात्र भगवान शिव शंकराला आपला अवतार बदलावा लागला. आपला अवतार बदलावा लागला. महाराष्ट्र भैरवाचा अवतार घेऊन घोड्यावरती आरूढ होऊन
चिंतन करावं. अरे ही तुम्ही कोणाला? अरे म्हणलं माझ्याबरोबर अरे माझ्या येणे अरे म्हणलं या ब्रह्मांडामध्ये तू किस्सा समाजतात तेव्हा आमच्यासारखं मर्त्यांना भरावं काम करतो. तुमच्यासारखं त्यांचा भरत करतो म्हणून म्हणतो अरे पाठवतो पाहूया हार आणि जीत कोणाची होते ती. माझ्या गावी कोण जिंकत आहे? या युद्धात हरणार माझ्यासारख्या पाप्याचा नाश होणार आणि मला मोक्ष मिळणार यात काही शंका नाही. परंतु भगवंत माझी एक शेवटची इच्छा ती इच्छा म्हणजे या हिंदूवर मरण्याच्या अगोदर सर्वांनी माझं नाव घ्यावं आणि मी मरताक्षणे हे माझं मुलगा भगवंता
बोला मल्हारी मार्तंड